आणि समोर दृश्य बघा खतरनाक दिसतंय एकदम. पाऊस येण्याची शक्यता आहे. हे ट्रक आहे दिसला का? हा ॲक्सिडेंट झाला. याच्यावरती प्लेट होत्या लोखंडाच्या. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? मी प्रदीप, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मित्र हो, आज आपण चाललो आहे गणपती पोहायला चाललो आहे. ईशानच्या मामाकडे चाललो आहे. तर ईशान बघा तयारी वगैरे झाली आहे. ईशानची बॅगा वगैरे घेतली आहेत आणि आपण निघणार आहेत राजापूरवरून. तर दुपारची वेळ आहे, दुपारचा आता 1 वाजतोय. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी चला, सर्व तयार झालेले आहेत. आता आपण निघूया. समोर बघताय मंडळी, एकदम मस्त फुल हे झाड लागलं आहे, एकदम फुलांनी भरलं आहे. तर आता मंडळी आपण फसलो आहे लांजामध्ये. होय होय हां. तर मंडळी बघू शकता, हे बघा इथे हे ट्रक आहे दिसला का? हा ॲक्सिडेंट झाला. याच्यावरती प्लेट होत्या लोखंडाच्या. मला वाटते पुढे सरकून कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल झाली असेल गाडी. आणि हे बघा इथे खाली टायर पडलं आहे आणि इकडे गाडी बघा. असे हे टर्नमुळे ॲक्सिडेंट होतात. तर गाड्या सांभाळून चालवलं पाहिजे. तर मंडळीनं लांजावरून पुढे आल्यानंतर इथं भारत पेट्रोलियमचा पंप लागतो. तिथे CNG ओपन झालं आहे. तर हे लाईन बघू शकता. हे बघा मुंबईवरून लाईन आलेली वाटते. हे सगळे मुंबईवरून आले आहेत सगळे. हे एवढी लाईन झाली. आता आपण पोचलो आहे हातकंबा फाट्यावरती. तर आता बघू शकता रुंदीकरण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्या मागचा जो पॅच होता ना झरेवाडी, इथे जरा काम चालू आहे RTOच्या इथून. आणि लेफ्ट साईडून बघू शकता हे आंब्याचे दुकानं वगैरे आहेत. हे बघ आंब्याचे स्टॉल लावलेले आहेत. कोणी आंबे वगैरे घेत असाल ना, इकडे आंबे चांगले मिळतात. हो हो हो, घ्यायचे आहेत का 1 डझन? बघ जा कशात घ्यायचे आहेत. कशा डझन आहे तिच्यावर? 300 रुपये डझन. 300 रुपये डझन आहेत. घ्यायच्यात का? तर म्हणजे 300 रुपये डझन आहेत आंबे. चांगले क्वालिटी दिसते यार. हां भारी आहे. हे बघताय तुम्ही ट्रॅफिक, हे इथे काम चालू आहे. आणि ही लांजाला चाललेली बस आहे. आणि चला या बसला वाटत गेले. ते बघा काम चालू आहे इकडे सुद्धा. हा गेला रत्नागिरीला रोड गेला, इकडे सुद्धा काम चालू आहे. आणि हा बघताय हा आपला NS-60ची गावी आहे. हे बघा. तर चला बघू शकता इकडे अशोक लेलँडची फॅक्टरी आहे. हे इकडे काय मोठे ट्रक वगैरे बनतात बाबा. आणि इकडे हॉटेल आहे ईश्वर धाबा. आणि इकडे पुढे सुद्धा एक कुठलं तरी सर्व्हिस सेंटर वाढलं हाय वाटतं. तुम्हाला दाखवतो. तर बरेचसे कंपन्या वगैरे इकडे आलेल्या आहेत. हा बघा अशोक लेलँडचा लाईट व्हेकलचा इकडे आउटलेट आहे. आणि समोर दृश्य बघा खतरनाक दिसतंय एकदम. पाऊस येण्याची शक्यता आहे. येणार म्हणजे येणारच. आणि ह्या इकडे पेट्रोल डिझेल
आईल असं लिहिले आईल. नवीन झालं हा मित्र. आणि इकडे बघा डोंगरचे डोंगर आहेत कसले खडीचे आणि बारीक खडी करते रस्त्याला लागणारी सगळे डोंगरचे डोंगर उभे करून ठेवले आहेत. चला याला आता ओव्हरटेक करूया. आणि हे बघा इथे महिंद्रा ट्रक अँड बस. काय म्हणते इकडे जॉब वगैरे आहेत की नाही मराठी माणसांना याच्यामध्ये. बहुतेक कंपन्या इकडे आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आणि हे बघा CNGची लाईन. इकडे HP पेट्रोल पंप आहे. इथे CNG आहे. CNGची लाईन लागलेली आहे बघा. CNG गाडी घेत असाल तर बघा आतमध्ये किती गाडी आतमध्ये बघा किती लाईन आहे. एवढी लाईन लावावं लागते. तर समोर वॉटर पार्क बघताय बोर्ड लावलेलं आहे. तिथे निवळीनंतर लेफ्ट घेतल्यानंतर निवळीतून लेफ्ट गेल्यानंतर इथे वॉटर पार्क आहे. निवळीतून गणपतीपुळेच्या साईडला चाललो आहे. गणपतीपुळे रोडला. आणि आज शनिवार निवळीचा बाजार थोडक्यात बघा कॅमेऱ्यामध्ये. ते ट्रक बघा सगळं उभे आहेत. माझ्या राईटला बघताय ओ हो निवळीचा बाजार आहे. जास्त काय मोठा इथून काय दिसत नाही. आतमध्ये कुठे आणखी आहे का माहिती नाही. तर म्हणजे इथे बघू शकता ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क हे बघा. तर इकडे रत्नागिरीमध्ये तुम्ही वॉटर पार्क सुविधा आहे. चांगलं आहे वॉटर पार्क. हे भाऊ चालल्यात पैदल यात्रा करतायत वाटतं. यांना विचारू का आता. यांना विचारू का कुठे चाललायत. हां कुठून. अच्छा बघा शेगाववरून आलेले आहेत. किती दिवस आले तुम्हाला. अच्छा आता म्हणजे आता 1 महिना होईल. अच्छा चला धन्यवाद. तर मंडळी शेगाववरून पदयात्रा यांची चालू झालेली गणपतीपुळ्यासाठी. तर आता आपण पोचणार आहोत जाकादेवी. भाजी मार्केट. अय भाऊ तर मंडळीनो आता ईशानच्या मामाकडच्या घरी पोचलेलो आहे. आता वाजले आहेत 4:30 वाजले. 1:30 वाजता निघालेलो. नाश्ता वगैरे करत आरामात वगैरे म्हणजे 2 तासाचा प्रवास केलेला पूर्ण. चहा नाश्ता वगैरे करत 4:30 वाजेपर्यंत पोचलेलो आहे. आता गाडी लावली आहे. चला आता घराकडे जाऊया. या साईडला विहीर आहे ते दाखवतो.
काय मस्त आहे काय तुम्ही हे पण चालू केलाय. मग काय करते आता ती? आता मुंबईला गेले. आता सध्या आधी काय नाही करत आहे. सध्या हे गप्प बसलेले. काय करणार? बरोबर. दवाखाना घालू का? तिथून सगळं सामान शिकते तिकडून. अच्छा. किती किलो आणलास रे? अर्धा किलोचा आहे वाटतं तू. अर्धा किलो बाजाराचे तर या मंडळी आंबे खायला या. तर आपण इथं ईशानला विचारूया कसं वाटतंय मामाकडे येऊन. ईशान मस्त वाटते. हा मस्त वाटतं. पत्तू भाऊ वर कुठे गेले? अरे अरे कुठे चालला? गेला खेळायला. हा बोल काय उड्याच मारतोयस? काय ना मजा येते. मजा येते. तर चला मंडळींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.